सर्वभूतेषु लक्ष्मीरूपेण संस्थितः नमस्तस्यै नमस्तस्यै सासुबाई नमो नमः। सासूबाई मीराला आपल्या नव्या सासूबाईंचं कितीही कौतुक असलं तरी आपल्या आधीच्या सासूबाईंच्या दागिन्यांचं महत्व कमी होत नाही ना। नाही म्हणजे सासूबाई मला असं म्हणायचं होतं की तुमचं तिच्यावर कितीही प्रेम असलं तरी यावेळी तुम्ही तिला पाठीशी घालणार नाहीत ना। म्हणजे असं मला तरी वाटतं। हा वहिनी तुम्ही असं कसं बोलू शकता? सासूबाई मीराला माफ करतील? शक्य नाही। अहो तुम्हाला माहितीये ना सासूबाई जेव्हापासून आपल्या घरी आल्या आहेत तेव्हापासून आपल्या घरात जर कोणी चुका केल्या तर त्यांना कठोर शिक्षा देतात, हो की नाही सासूबाई? आणि आपल्या दोघींना हा अनुभव चांगलाच आहे नाही का? एक मिनिट, दागिने कुठे आहेत हे मलाही माहिती नाहीये। मीरा हाच तर प्रॉब्लेम आहे। आणि मीरा त्या तिजोरीच्या किल्ल्या जर तुझ्याकडे असताना तिजोरीतले दागिने चोरीला हरवले तर ती जबाबदारी तुझीच नाही का? आणि मीरा घरच्या अधिकारांबरोबर घरची जबाबदारी सुद्धा असते हे तुला माहित नाही का? आता या आधीही तुझ्या वेंदळेपणामुळे तू 10,000 हरवून बसलीस। खरं तर त्याच वेळेला सासूबाईंना लक्षात यायला हवं होतं की तू किती बेजबाबदार आहेस ते। पण आता ठीक आहे, सासूबाईंचा तुझ्यावरचा विश्वास, पण अहो आता आबा आल्यावर त्यांना काय सांगायचं? मीरा हे तुझं नेहमीच असतं, रडण्याने कुठल्याही प्रश्नाचं उत्तर मिळत नाही। तुझ्या रडण्याने दागिने मिळणार आहेत का? हे बघ बाई, जर दागिने कुठे लपवले असेल तर ते पटकन सांग, म्हणजे तूही मोकळी आणि आम्ही सगळे मोकळे। नाहीतर काय? आणि ही चूक जर आम्हा दोघांच्या हातून झाली असती तर कुणी आमच्याशी बोललंही नसतं। हो ना सासूबाई, तुम्ही वाईट वाटून घेऊ नका हा, पण जर आम्ही ही चूक केली असती ना तर अजूनपर्यंत तुम्ही आम्हाला शिक्षा देऊन मोकळेही झाला असता। हे बघा, मला बाकी काहीही माहिती नाही। ते दागिने हीच एकमेव आठवण आमच्या आईची आमच्या जवळ आहे, त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत ते दागिने पुन्हा तिजोरीत गेले पाहिजे, बस। प्रथमेश दादा, हो तुम्ही तरी माझ्यावर विश्वास ठेवा। तुम्ही सगळे समजता तेवढी वेंदळी नाहीये मी, मला कळतं। और मला आठवते माझ्याकडे किल्ल्या असल्या तरी सुद्धा मी तिजोरीकडे गेलेच नाहीये। मग ते दागिने मी घेण्याचा प्रश्नच येत नाही। मी का घेईन ते दागिने? अशा विश्वास ठेवा। एक वेळ माझे दागिने चोरीला गेले म्हणजे मला हे म्हणायचं होतं की एक वेळ माझे दागिने हरवले असते तरी चाललं असतं, पण आमच्या आधीच्या सासूबाईंचे दागिने हरवायला नको होते ना। गायत्रीजी, मला वाटतं आता आबांच्या गैरहजेरीत जो काय निर्णय घ्यायचा तो तुम्हीच घ्या। मला एका गोष्टीची कमाल वाटते, घरात कुणालाही काहीही माहित नाहीये तर मग दागिने गेले कुठे? बरं, चोरी झाली म्हणावी तर घरातून दागिन्यांशिवाय दुसरं काहीच गेलेलं नाहीये आणि घरी कोणी आलेलंही नाहीये। सासूबाई अगदी बरोबर। आम्हालाही हा प्रश्न पडलाय आणि या प्रश्नाचं उत्तर फक्त मीराच देऊ शकते। हा, आता जर मीराकडेही उत्तर नसेल तर आपल्यालाच उत्तर शोधावं लागेल, नाही का हो?
आपण सगळ्यांनी मिळून उत्तर शोधावं इतका काही मोठा कठीण प्रश्न नाहीये हा. उत्तर आपल्या समोर साधं सरळ आणि सोपं आहे. नाही, तुम्हाला नक्की काय म्हणायचं गायत्रीजी? प्रथमेश, दागिने कुठेही गेलेले नाहीयेत, दागिने घरातच आहेत. नाही गायत्रीजी, आता या विषयावर नुसतं बोलत राहण्यात काहीही अर्थ नाही. मला वाटतं दागिने मिळवायचे असतील तर आपल्याला दुसरा काहीतरी मार्ग शोधायलाच हवा. कारण काहीही करून ते दागिने परत मिळायलाच हवे. मी तर म्हणते पोलीस कंप्लेंट करूया. त्याची काही एक गरज नाहीये. मी खात्रीपूर्वक सांगते, दागिने याच घरात आहेत, म्हणजे याच घरात आहेत. आणि मी हेही खात्रीपूर्वक सांगते की उद्यापर्यंत तुम्हाला याचं उत्तर मिळालेलं असेल. सर्वभूतेषु लक्ष्मीरूपेण संस्थितः नमस्तस्यै नमस्तस्यै सासुवाणी नमो नमः. पुरे आता किती रडशील, शांत हो. आई, मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं, एवढी मोठी जबाबदारी मला नाही सांभाळता येणार. तुम्ही माझं नाही ऐकलत. आता काय करायचं मी? तुझी काहीच चूक नसल्यामुळे तुला काहीच करायचं नाहीये. तू फक्त शांत हो. माझी समजूत घालण्यासाठी तुम्ही हे सगळं बोलता ना? मुळीच नाही, माझी खात्री आहे म्हणून बोलते. काही असो, एकदा का दागिने सापडले नाहीत, मला ह्या जबाबदारीतून मुक्त करा. तू काही वेडी आहेस का मीरा? अगं, कुठल्याही घरात घरातली नाती सांभाळणं ही किती मोठी जबाबदारी आहे. ती तू पेललीस, मग मी दिलेली जबाबदारी तर काहीच नाहीये. हे पण तुम्ही माझी समजूत घालण्यासाठीच बोलता ना? तुला जे काही समजायचं ते समज. मला जे खरं वाटतंय तेच मी बोलतेय. जे काही घडलं ते घरातल्या व्यक्तींकडूनच घडलेलं आहे. आणि एक लक्षात घे, ती व्यक्ती तू मात्र नक्कीच नाहीयेस. मग कोण आहे ती व्यक्ती? हे बघा गायत्रीजी, म्हणजे तुमचं बोलणं ऐकून मला हे लक्षात आलं की दागिने गायब होण्याच्या मागे घरच्याच कुठल्या तरी व्यक्तीचा हात आहे. पण मग तुम्ही त्या व्यक्तीचं नाव सांगून मोकळ्या का होत नाही? हा, म्हणजे उगाच संशय घेण्यात आणि वाट पाहत राहण्यात काय अर्थ आहे? प्रथमेश, तू ओळखलंस ते बरोबर आहे. यात घरातल्या व्यक्तींचा सहभाग आहे. म्हणजे या सगळ्यातनं तुम्ही मीराला तर निर्दोष ठरवलेलं आहे. आता राहता राहिल्या अभिलाषा आणि कॅश. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय की दागिने गायब होण्याच्या मागे या दोघींपैकी कुणाचा एकाचा हात आहे? असं म्हणालच तरी चालेल. पण मला चालणार नाही. त्या दोघींवर आणि विशेषतः अभिलाषावर अशा प्रकारचा संशय घेतलेला मला अजिबात चालणार नाही गायत्रीजी. मला माफ करा. नाही गायत्रीजी, मला माहिती आहे की अभिलाषा यापूर्वी चुकीचं वागली आणि तिच्या चुकीच्या वागण्याचं तुम्हाला काय, आपल्या सगळ्यांनाच त्याचा त्रास भोगावा लागलाय, मला मान्य आहे. पण आईचे दागिने चोरून नाही हो, इतकी मोठी चूक ती नाही करणार. हे बघा गायत्रीजी, जसं दागिन्यांच्या बाबतीत तुम्हाला हिराबद्दल खात्री वाटते ना, तसंच हे दागिने गायब होण्याच्या मागे अभिलाषाचा हात नाही याची मलाही खात्री आहे. प्रथमेश, मी अभिलाषाला किंवा काशीला वाईट म्हटलेलं नाही आणि कधी म्हणणारही नाही. कारण माणूस कधीच वाईट नसतो, परिस्थिती वाईट असते आणि ती माणसाला वाईट वागायला लावते. माझी लढाई या परिस्थितीच्या विरोधात आहे,
ही परिस्थिती काहीही झालं तरी मला बदलायची आहे. आणि जर मी ही परिस्थिती बदलू शकले तर दागिने तर मिळतीलच, पण मला जे काही साध्य करायचंय तेही साध्य होईल. म्हणजे तुम्ही नेमकं काय करणार आहात? फार काही नाही, एक नवीन परिस्थिती निर्माण करणार आहे. त्यासाठी फक्त उद्याच्या दिवसाची वाट पहा. जे काही घडलं ते घरातल्या व्यक्तींकडूनच घडलेलं आहे. आणि एक लक्षात घे, ती व्यक्ती तू मात्र नक्कीच नाहीयेस. प्रथमेश दादा, आत्ताही जे काही बोलल्या, जे काही म्हणाल्या, त्याबद्दल तुम्ही वाईट वाटून घेऊ नका प्लीज. तुम्हाला माहिती आहे ना, त्या जे काही करतात किंवा जे काही बोलतात त्याच्या मागे चांगला हेतू असतो. आमच्या आईची एकुलती एक निशाणी, तिचे दागिने आपल्याच तिजोरीतून गायब झालेत. आणि त्यासाठी याच घरातलं कोणीतरी जबाबदार आहे म्हणून संशय घेतला जातो. असेल काहीतरी चांगलं असेल यातही. तुम्ही का असा विचार करताय? का गैरसमज करून घेताय? मी गरमागरम कॉफी आणू का तुमच्यासाठी? हा, मी आत्ता आले. पूर्वी मी पण विचार करत नव्हतो, कारण वाटायचं की कदाचित मी चुकीचा विचार करतोय, म्हणून मी शांतही असायचो. पण आता मात्र काय? सांगा ना, आता काय? प्रथमेश दादा, बोला माझ्याशी. सांगा ना मला काय आहे. तुम्हाला आठवतंय का? आधी तुमच्या मनात जे काही असायचं तुम्ही मला सांगायचात, माझ्याशी शेअर करायचात. आधी परिस्थिती वेगळी होती मीरा. काय वेगळी होती परिस्थिती? तू या घरातली सगळ्यात लहान सून होतीस. अजूनही लहान सून आहे प्रथम. तू ज्येष्ठ सून आहेस. ज्येष्ठ सून, अधिकाराने, जबाबदारीने, अभिलाषापेक्षाही ज्येष्ठ. काय रे, काय झालं? कसला विचार करतोयस? मी नाही. हा, अगं ते हा, प्रथमेश दादानी मला उद्या ऑफिस. खोटं नको बोलूस. तुला काय वाटतं, तूच फक्त माझ्या मनात ओळखू शकतोस? मला काही कळत नाही. सांग ना, काय झालंय तुला? मीरा, मला खूप टेन्शन आलंय ग. कसलं टेन्शन आलंय? तू बस, मी सांगतो. काय झालं? बस ना. बोल.
मीरा हे बघ, आपल्या घरात ना अचानक पैसे गाळ झाले, मी समजू शकतो. नंतर मुलावात खूप खडे निघाले, हेही आपण समजू शकतो. कारण स्वयंपाक करताना अशा चुका होतात. पण मीरा सलग तिसऱ्यांदा असा प्रकार घडलाय. आणि चाव्यांच्या बाबतीत मीरा, आणि चाव्या तुझ्याकडे असताना. एक मिनिट, तू माझ्यावर संशय घेतोयस? छे, अजिबात नाही. हे बघ मीरा, तू काहीतरी वेड्यासारखं बोलू नको. हे बघ, मला फक्त एवढं म्हणायचंय की जर या सगळ्यामध्ये तुझी काही चूक नसेलच ना, तर मग. नसेल तर म्हणजे सरळ सरळ सांग ना, तू माझ्यावर संशय घेतोय? अगं नाही मीरा, तू वेडी आहेस का? असं खरंच नाहीये मीरा. मला एवढंच म्हणायचंय की ह्या सगळ्या गोष्टी घडतात आणि त्याचा परिणाम तुझ्या मनावर होतो. तुला त्रास होतो त्याचा. तुमच्या तिघींमध्ये नकळत भांडणं होतात. या सगळ्यांचा आव्हानाही त्रास होतो. आणि मला हे सगळं नाही बघवत. हे बघ ऋषी, मी तुला फक्त एवढंच सांगते की मी कधी खोटं वागले नाही आणि कधी वागणारही नाही. मीरा, मला असं नाही एक म्हणायचं. मिनिट, विश्वास ठेव माझ्यावर ऋषी. राहिला प्रश्न हे सगळं का आणि कुणामुळे होतं ह्याचा, तर उद्या आई काय करायला सांगतात ह्यावरून ते सगळं कळेलच. आणि हो, एक गोष्ट कायम लक्षात ठेव, माझ्यासाठी तुझं प्रेम आणि तुझा विश्वास सर्वात जास्त महत्वाचा आहे. मीरा, मीरा. कॅश कॅश. अगं दागिने वरच असतील ना? नाही म्हणजे ते वाहून तर गेले नसतील ना? नाही अगं, खानदानी हार आहेत, खराब तर झाले नसतील ना? दागिने वाहून कसे जातील? आणि दागिने प्लास्टिकच्या पिशवीमध्ये बांधून ठेवले होते ना तुम्ही, पिशवीत पाणी कसं जाईल? हा, चला. थांब थांब, मी मदत करते. पिढी पकडा नीट. हळूहळू. हळू, सावकाश. पडू नकोस ना बाबा. हळू हा कॅश. काय सांभाळ. काय करायला लागते? उचलीस का? हो वहिनी, आता या दागिन्यांचं काय करायचं? काय करायचं? काय दुसरीकडे लपून ठेवायचंय? वहिनी, ते सगळं ठीक आहे हो, पण सासूबाई आज जशा आपल्याशी बोलत होत्या, वागत होत्या ना, त्याच्यावरून त्यांना नक्कीच संशय आलाय. सासूबाईंची अजिबात पर्वा करू नकोस. हे बघ, ह्या घरात कधी काहीही घडलं ना, तर पहिला संशय आपल्यावरच जातो. त्यामुळे हा सगळा त्याचाच भाग असणार. हो ते सगळं ठीक आहे हो, पण तुम्ही दागिने चोरताना कुठला पुरावा पाठी ठेवला नव्हता ना? तुम्ही दांद्रट आहात म्हणून म्हणते. काहीतरी मूर्खासारखं बडबडू नकोस. याचं पुढे काय करायचं ते सांग.
पुढे काय करायचं त्याचा विचार मी सुद्धा करते. सासूबाईंच्या वागण्या आणि बोलण्याकडे जास्त महत्व देऊ नकोस असं जर तुम्ही म्हणत असाल तर जसं चाललंय असं चालू द्यायचं. मग बघूया कोण जिंकतंय ते.